खुश आहे माझ्या या जगात। घेऊ द्या ना मला थोडा आयुष्याचा आनंद। मला नाचू द्या, मला फुलू द्या, माझ्यातल्या कस्तुरीचा सुगंध मला कळू द्या। आज ही राणी खूप आनंदी आहे। असा क्षण तिच्या सदैव स्वप्नातच असतो। या स्वप्नाचा आनंद तरी या राणीला घेऊ द्या। मी कोणा राजाची राणी नाही, फक्त नाव माझं राणी आहे। या खोलीत बसून जग कसं आहे ती निहाळणारी। कोण आहे यात मध्ये? कोण आहेस तू? मुन्नी? कोण मुन्नी? आमच्या इथे तर कामाला सायरा आंटी येतात। अच्छा, तू त्यांची मुलगी आहेस का? अगं मग तिथे का उभी आहेस? जवळ ये। अगं तुझा चेहरा तुझ्या आईसारखाच। तुझी आई का आली? बरं वाटत नव्हतं म्हणून तिने तुला पाठवलं। अच्छा, तुझ्या आईने तुला सांगितलं असेल ना ती काय काय काम करायची ते? अगं इकडे ये, घाबरू नकोस, खूप सोपं आहे। पाठीमागून व्हीलचेअर तर हा, आता पाठीमागे वळ। आता तिथे घ्यायचे बघ, किती सोपं आहे ना। आता जरा त्या टेबलावरच्या आवरावर करशील? खूप पसारा करून ठेवलाय आज खूप दिवसानंतर। माझ्या आईने मला नाश्ता आणून दिला, याचं श्रेय तुझ्या आईला जातं। जर तुझी आई आली असती ना तर माझ्या मम्मीने मला नाश्ता आणून दिला नसता। खाली बाजूलाच एक हॉटेल आहे, तिथे चांगला मिळतो नाश्ता, पण तुझ्या आईच्या हातची चव येत नाही। खरंच ती खूप छान जेवण बनवते। ती पुस्तकं अगं कोणाची म्हणून काय विचारते? ती पुस्तकं माझीच आहे। काय असतंय पुस्तकात? खरंच काय असतंय पुस्तकात? आज माझी एका नवीन मुलीशी ओळख झाली, मुन्नी। माझ्या सायरा आंटीची मुलगी, खूप छान आणि गोड। ती इथं आली तेव्हा ती खूप घाबरल्यासारखी वागत होती। जणू तिच्याकडून एखादी चूक झाली ना तर मी तिच्यावर खूप रागले। किती भीती होती ना तिच्या मनात। घाबरत घाबरत या टेबलावरच्या वस्तूंना हात लावत होती। आणि ही पुस्तकं पाहताना तिच्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण झाले असते, पण त्यातील एकच प्रश्न तिने मला विचारला, काय असतंय पुस्तकात? खरंच काय असतंय पुस्तकात? गोष्ट मला का सांगितलं नाही? कारण तर माझ्या मम्मीच्या लक्षात राहिलं नसते। कदाचित तिच्या आईने तिला गोष्ट सांगितली असती, पण त्या तिच्या लक्षात राहिला नसतं। मुन्नी, तुझी आई आहे आणि माझी आई मम्मी। काहीतरी फरक असेल ना दोघी? तुझी आई छोट्याशा घरात राहते, कष्ट करते, बाबांचा मार खाते, सर्व सहन करूनही तुला गोष्टी सांगते, तुझ्या सहवासात राहून करते। माझे पप्पा खूप पैसा कमवतात, मम्मीलाही स्वतंत्र आहे, ती तिचं काम करते। खरं तर तिला काम करण्याची गरजच नाहीये, आहे तेवढ्यात आम्ही सुखी राहू शकतो। पण नाही, मी अपंग, माझ्यासाठी 2 आया, घरात एक नोकर, शिक्षणाच्या नावाखाली भाऊ 5 कणीला, सगळ्यांची चांगली व्यवस्था। माझ्या पप्पांना गोष्ट सांगण्यासाठी वेळ नसतो। खरं ते फ्लॅट कल्चरवाले लोक गोष्ट सांगणं विसरून गेले। मला जे काही मिळतं कळतं त्या साहित्यातून, या साहित्यातून ज्ञानेश्वरीला ज्ञान मिळते। मम्मी पप्पा, मला गरज आहे तुमची।